लोकसभा निवडणुकीत आपण पाहिलं होतं की भाजपची सिंगल डिजिटवर आलेली होती खासदारांची संख्या आणि असं बघता येणाऱ्या विधानसभा आणि त्यानंतरच्या महापालिका या करो वा मरोची लढाई भाजपसाठी असणार आहे। त्यांनी ती तशी करून ठेवली आहे। पुढे जाऊया। विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग करणाऱ्यांना काँग्रेस कारवाई करणार आहे। ते जे आमदार आहेत त्यांच्यावर काँग्रेस कारवाई करणार आहे। क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार नसल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं। विधान परिषद निवडणुकीत फुटलेले आमदार आयडेंटिफाय झालेत असं नाना पटोले यांनी सांगितलं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई करताना कोणतीही हयगय केली जाणार नाही असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मागच्या महिन्यात निवडणूक झाली। या निवडणुकीत महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले। पण प्रत्यक्षात महाविकास आघाडीच्या 2 उमेदवारांमध्ये काँग्रेसच्या एकमेव उमेदवार प्रज्ञा सातव यांचा समावेश होता। महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसकडे 37 मतं होती, पण प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची फक्त 25 मतच मिळाली। त्यामुळे काँग्रेसची उर्वरित 12 मतं फुटल्याचं स्पष्ट झालं होतं। काँग्रेसच्याच काही आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मत दिल्यामुळे शेकापचे जयंत पाटील सुद्धा पराभूत झाले, तर महायुतीचे 5ही उमेदवार निवडून आले। परिणामी क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीत डच्चू दिला जाणार आहे। गुप्त मतदान आहे, त्यामुळे त्याला टेक्निकल पॉइंट आहे, पण जे काही आम्हाला लोक आढळलेली आहेत ती आयडेंटिफाय झालेली आहे। आता आलाच आहे मोसम, म्हणून कारवाई आम्ही केलेली आहे असं आम्ही आमचे प्रभाऱ्यांनी सांगितलेलं आहे। आमचे वेणुगोपालजी जे संघटन महासचिव आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही कारवाई केलेली आहे। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त म्हणजे 13 जागा जिंकल्या होत्या। यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला खरा, मात्र विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला क्रॉस वोटिंगमुळे मोठा धक्का बसला। परिणामी क्रॉस वोटिंग करून गद्दारी करणाऱ्या आमदारांची नावं शोधून काढण्यात आली आहेत। काँग्रेस पक्ष हा लोकशाहीला मानणारा पक्ष आहे। राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसचे कार्यकर्ते काम करतात। या कार्यकर्त्यांच्या मेहनतीनं आमदार निवडून येतात, मात्र काही लोक निवडून आल्यानंतर पक्षाशी गद्दारी करतात। अशा लोकांना धडा शिकवणारच असं काँग्रेसनं स्पष्ट केलंय। विधानसभा निवडणूक आता अवघ्या 2.5 महिन्यांवर आली आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं गद्दार आमदारांची नावं शोधून काढली आहेत। गद्दारी करणाऱ्यांना तिकीट दिलं जाणार नसल्याचं आता स्पष्ट झालंय। मात्र तिकीट नाकारल्यानंतर काँग्रेसचे आमदार दुसऱ्या पक्षाची वाट धरण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढू शकते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।